तर राम राम मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका पिंट्या खूप दिवसांनी घेऊन आलोय एक जबरदस्त व्हिडिओ. आता तुम्ही पाहिलंच असेल की मी अक्काचा अक्कच 2-3 सेल्फ्या काढल्या. आज एकदम असं नटून थटून कोटन तीन घालून आलोय मी. आता ह्या सेल्फ्या निसत्या इंस्टाग्रामवर टाकणार आहे मी निसत्या. आणि आता आहे ना, आता आजपासून मी पण इंस्टावर रील बनवणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात फेमस होणार आहे. आणि एक दिवस आहे ना बिग बॉस मध्ये जाणार आहे. हो, त्या बिग बॉसचं एवढं येडं लागलं ना की दिवस रात्र ते नुसतं बिग बॉसच पाहत असतो मी. काहून माहितीये का, त्यात आपला सूरज चव्हाण आहे ना, कोलीगत बुक्की टेंगुळ, म्हणून त्याच्यामुळे नुसतं बिग बॉसच पाहत असतो मी. नुसतं घरचे कटाळे मला डायरेक्ट. पण आपण काही टीव्ही सोडत नसतो. काही बोललं तरी मुकड्यानं ऐकून घ्यायचं आणि नुसतं बिग बॉस पाहायचा. कसं गोलीगत. आता पोरं बसलीत कट्ट्यावर, आता त्याच्याकडे जातो आणि जर शायनिंग मारतो त्याच्या पुढं. त्याला समजलं पाहिजे ना सूरज भाऊचा फॅन आहे आपण. हॅलो हॅलो हॅलो. बोला. हो, पिंट्याच बोलतोय, पिंट्या सोयरिक मोडे. काय बिग बॉस मधून आहे? अच्छा, बिग बॉस मधून बोलतात तुम्ही? बोला, काय काम आहे? अच्छा, मी येऊ बिग बॉस मध्ये? नाही 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 नाही, तसं नाही येणार मी. तुम्ही मला जर घ्यायला आले तरच येईल मी. मी माझे पैसे नाही खर्च करणार. तुम्ही गाडी पाठवा, मग मी येतो. आणि सूरज भाऊ आहेत ना तिथं बिग बॉस मध्ये, आपला सूरज चव्हाण गोलीगत. तेव्हा असेल तरच येतो, नाही तर मी नाही येत बिग बॉस मध्ये. मग हो, तुम्ही तुमचं पाहत बसा. ठीक आहे. हो, कळवा तुम्ही थोड्या वेळानं विचार करून. काय ते तुमचं ते खर्चा पाण्याचं सगळं मला लागल, तसं काही मी येत नसतो. कशी लागलीत. आता तर यायले कुठून कुठून मिरच्या लागल्या असतील. थांबा, यायले आणखीन जळू तू जरसं. काय पिंट्या, आज नवे नवे कपडे घालून आला? गावा गिवाला चालला काय? म्हणजे गावाला जायचं असले कीच नवे कपडे घालतात काय? अरे भोंगड्या तोंडाच्या, मले रील स्टार व्हायचंय. रील स्टार इंस्टाग्रामवर. आता मी लय फेमस होणार आहे. आणि तो आता पाहिलं नाही का, मला बिग बॉस मधून फोन आलाय की बिग बॉस मध्ये या म्हणून तुम्ही. म्हणून मी नवे कपडे घातलेत. आता जरा स्टाईलने राहावं लागेल ना गावात, का तुमच्यासारखं दलिंदरच राहायचं कधी पण? तुले तुले जायचं का बिग बॉस मध्ये? आणि तुले कोण ओळखते तिथं? गावातलं काळं कुत्र ओळखत नाही तुले, आणि त्याला बिग बॉस मध्ये चाटा मारताय आमच्या पुढे. अरे बाप, यांचं डायरेक्ट मग इज्जतच काढली. याला मग चपका दाखवून लागतो कडे आता. गांजाचं झाड, सांबाराची जुडी नळाखाली धुतल्यासारखं तोंड येतो. आणि मला शिकवतो बाबू तू? हानील काना खाली. नाही, तुम्ही ना असंच जळत राहा मायावर. जळणारे पण लोक पाहिजेच म्हणावं आयुष्यात. म्हणून तर महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. बाई आजपासून आहे ना आपण असंच राहणार रे, एकदम झापूक झुपूक. कोणी काही म्हणो, पण आपला पॅटर्नच वेगळा आहे. आणि जो कोणी आपल्याला नडला त्याने डायरेक्ट एका बुक्कीत टेंगुळ, विषय खल्लास. SQRQ झरक्यू. बाई काय प्रकार? म्हणजे तुले रील स्टार व्हायचंय काय? रील स्टार बनून काय करणार रे पिंट्या तू? तुझ्या तोंडावर चापटा मारणार आहे मी. अडावला रील स्टार झाल्यावर काय करत असतात रे? मी जेव्हा रील स्टार होईल तेव्हा आहे ना मी लोकांच्या मनावर राज्य करणार आहे आणि बिग बॉस मध्ये जाणार आहे एकदम गोलीगत. बाई हा तर वेगळाच प्रकार. बिग बॉस मध्ये बाबू अशी भिकारचट लोक नसतात घेत तुझ्यासारखे. एवढी कशी पण होती अवला दे रे तू? तुले सांगतो, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एकदम तसंच आहे आपला नाद करायचाच नाही, कोणीच करायचं नाही. समजलं का? बाई काय प्रकार? बाई काय प्रकार? आता जर का ते बाईन टाई म्हणलं ना, तोंडावर चापटा मारील. पिचकांडेल तोंडाचे. कुठून आणलं होते? बाई काय प्रकार? बाई काय प्रकार?
माय मी हे पोट्टे शाळा सोडून इकडे काय करू राहिली? का रे बैला हो, शाळा सोडून इकडे काय करू राहिले रे तुम्ही? हा, कोणत्या विषयावर एवढी महाचर्चा सुरू आहे तुमची? सर, हा पिंट्या आहे ना, मॅड सारखा करू राहिला. एक नाही दोन नाही, मला बिग बॉस मध्ये जायचं म्हणतोय. ते सेल्फ्या काढतय, ते रील बनवा लागले, ते कपडे गिपडे कोणाचे कपडे आणले काय माहित, आणि ते पाठपासून नुसतं मटकाच लागले ते आमच्या पुढं, आणि काही चाटा मारते ते. आणि म्हणते मी सूरज चव्हाणचा फॅन आहे म्हणते. हा, कोण आहे सूरज चव्हाण? कोण आहे तो? मला माहित नाही, तुम्हाला माहिती का? सांगा बरं त्याला एकदा. सूरज चव्हाणचा फॅन आहे म्हणते मी. सूरज चव्हाणाला आता बोलला तर बोलला बाबू. सूरज चव्हाण बद्दल काहीच बोलायचं नाही, समजलं का? हा, अख्खा महाराष्ट्र त्याच्यावर प्रेम करतो. ते काय येडे लोक आहे का रे, भंगऱ्या तोंडाचे? आणि म्हणतो मला सूरज चव्हाण माहित नाही. आता बोलला तर बोलला, दुसऱ्या वेळेस आहे ना, आता तर एकच लात मारली, दुसऱ्या वेळेस 10 मारील आणि एकच मोजील, पुन्हा 10 मारील आणि एकच मोजील. असं आहे ना, दिवसभर करत राहील, समजलं का? भोंगळ्यात तोंडाचं भंगार आवला गांजाचं झाड. बाई, काय प्रकार, पागल झालाय का? मायला हिच्या बाईले करावंच काय? हिले चांगलाच प्रकार दाखवून लागतो वाटतं एकदा. लईच करा लागली बरं आता ही बाईन बाई. बिग बॉस तुम्हाला सांगू इच्छितात की आत्ताच्या आत्ता शाळेत व्हा, नाहीतर पॅन्ट फाटुस्तोर मारण्यात येईल. मायला मास्तर पण बिग बॉस पाहते वाटते. हो सर, अहो काय आवाज आहे तुमचा, एकदम गाढवा सारखा. हे आपलं एकदम बिग बॉस सारखाच आहे ना. मग आपण काय कमी काय? तुम्ही पण बिग बॉस पाहता वाटते. कधी मधी पाहतो. आता यायले सांगावच काय, सगळ्यात जास्त येडं तर मले बिग बॉसचं. मी बायको कटाळी मले फाडकती घ्यायला लागली होती ती म्हणती उठली की सुटलं बिग बॉसच पाहता, माझ्यावर लक्षच नाही तुमचं. एवढं येडं आहे आपल्याला फक्त एका माणसामुळं, सूरज चव्हाण. गोलीगत धोका, बुकी टेंगुळ, यसकी आडक्यू झडक्यू. अहो पण एवढं आहेच काय पण त्या बिग बॉस मध्ये? हा, एवढे लोक मॅडवा लागले, नेमकं काय त्यात एवढं? ते तुम्हाला नाही कळणार, तुम्ही अजून अंड्यात आहे, अंड्यात. ऐक रताळ्या, बिग बॉस पाहायचं कारण म्हणजे फक्त सूरज चव्हाण. मी मग अशी म्हटलो होतो ना की लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे वाक्य एकदम परफेक्ट बसते सूरज चव्हाणवर. अतिशय गरीब कुटुंबातील मुलगा एका छोट्याशा गावात लहानचा मोठा झाला, आणि फक्त मेहनतीच्या जोरावर आज महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात ओळखला जाऊ लागला. काम करत असताना त्याला लोकांनी खूप नावं ठेवली, पण आज आहे ना, त्या सगळ्याच्या नाकावर टिचून बिग बॉस सारख्या शो मध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनावर राज्य करतोय, कळलं का? आणि या सीझनचा विनर सूरज व्हावा यासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण हा आज व्हिडिओ बनवते, समजलं? आणि सगळे आहे ना त्यालाच सपोर्ट करायचा, नाहीतर तुमच्या आहे ना कानपट्ट्याच मारतो मी. पहा फक्त एका एकाच्या. आमची आपणास मनापासून विनंती आहे की एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पोरग आज एवढं चांगलं खेळतंय, तर आपलं सुद्धा कर्तव्य बनतंय की त्याला सपोर्ट करणं आणि त्याला त्या ट्रॉफीपर्यंत नेणं गरजेचं आहे. म्हणून सूरज चव्हाणला जास्तीत जास्त वोट देऊन या सीझनचा विनर त्याला बनवूया अशी आपणास विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कछ वाकल्या वाकल्या बाबलीचा हिलवा हिलवा पाला, आणि यावलची सूरज चव्हाण ट्रॉफी घेऊन आला. एकदम गोलीगात, एसक्यू आडक्यू झडक्यू, बुकी टँगू.